पुणे शहरासह जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसानं हजेरी जी आहे ती लावलेली पाहायला मिळते। त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेला आहे। काल रात्री 11 वाजता खडकवासला धरणातून 35,310 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीपात्रात करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। खडकवासला धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो आता वाढवण्यात आलेला आहे। खरं तर आज पुणे शहरासह जिल्हा आणि घाटमाता जो खडकवासला धरण साखळी क्षेत्र आहे तिथं पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे मोठा विसर्ग पाण्याचा आज देखील मुठा नदीपात्रात होण्याची शक्यता आहे। आणि याच पार्श्वभूमीवर जी घरं आहेत किंवा जी वस्ती आहेत नदीपात्रामध्ये जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो खरं तर प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। काल पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात येतोय। खरं तर आज देखील दिवसभर या सगळ्या परिसरात मोठा पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता। गरज पडल्यानंतर ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात देखील येणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून दिली आहे। सध्या जो 35,310 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीपात्रात केला जातोय आणि नागरिकांनी गरज पडल्यासच खरं तर बाहेर पडा अशा देखील सूचना प्रशासनाकडून कालपासून दिल्या जात आहेत। नदीपात्र जो आहे डेक्कन परिसरातला किंवा भिडेपूर आता पूर्णपणे शहरातला जो आहे तो पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय आणि आज दिवसभर पुन्हा एकदा जर गरज पडली तर या सगळ्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येणार आहे। त्यामुळं नागरिकांना आता जो नदीकाठची गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। खरं तर आज देखील या सगळ्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे आणि रेड अलर्ट असल्यामुळं खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।